तर तळेगाव झाल्यानंतर मी लगेच याच मार्गावर असलेल्या बेलूर गावामध्ये आलो आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि याच चौकामध्ये काही नागरिक बसलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काय चाललंय बाबा, कशात काय चाललंय? काही नाही. बरं बरं बरं. काय नाव आहे तुमचं? श्री हरिपुंडा मोरे. बरं. वय? वय 80-90च्या मोहरी गेला असेल. 90 वर्षाच्या पुढे गेले का? हा. बरं बरं बरं. मग सध्या काय कामदारी काय? काम काय नाही हो का, हेच कामदारी. बरं. कसं काय यंदाचं शेत पीक पाणी? पीक पाणी काही नाही, तसंच आहे. बरं बरं बरं. आता निवडणुका यायला 2 महिन्यावर. बर. कसं आहे मग? आता तुम्ही म्हणताल तसं. बरं बरं बरं. कोणाला ठरवलंय मग नेता कोणता निवडायचा आहे? तर मला का ठावा, लोक सांगाल तवा. हां हां हां. मागच्या 5 वर्षामध्ये आमदार बाबासाहेब पाटलांनी कामं बरे केलेत का? बरे पुरे ते त्या लोकाला माहित, आपल्याला काय माहिती आहे? हां. हा. आमच्या इथं सरपंचाने एवढं रंगवलं, एवढं खरं आहे. बरं बरं बरं. रस्ता रंगवलाय का? हा. बर बरं बरं बरं. काका तुमचं नाव काय? विश्वनाथ. बरं विश्वनाथ जेलेवाडा. बरं. काय करता सध्या? काय नाही, आराम आहे. आराम. किती शेती आहे? शेती नाही साहेब. बरं बरं बरं. मग काय करता सध्या? सध्या काहीच नाही गेलं, तब्येत बरोबर आहे ना. बरं बरं बरं. हा. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळेल का घरच्यांना? हा, मिळाली मिळाली. काय वाटतं या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल? चांगलं आहे की, गरीब गोराला सोय झाली सगळी. बरं बरं बरं. पैसे मिळाले जाईल. हां हां हां. आमदार साहेबांनी काम केले समाधानकारक आहेत का? हा हा. आमदार साहेबांनी जे 5 वर्षात कामं केली तर हा, समाधान आहे. आहेत का? बरं बरं बरं. त्यांना कसं हेच राहायचं ते सांगले. हां हां हां. आता पुढच्या वेळेस त्याने उभं राहणार आहेत आणखी, त्यांनाच निवडून देतील का लोक? देते हा. बर. देते बघा, ज्याला कळत आहे त्यांनी तर देतेच. हां चांगले आहेत साहेब. हां. बर. कारण त्याने योजनाच काढली त्याची. हां हां. चांगले केले काम, फार गरीब गोरापर्यंत पोहोचले. हां. मग आता आता त्यांनी जनतेचा फायदा करून दिला महिलांचा, हो. मग तसं लोक त्यांचा फायदा करून देतील का निवडणुकीत? देते. हां. सगळी चर्चा तीच आहे. आमदार साहेब चांगले, आपलं मुख्यमंत्री साहेबांना सगळी सोय केली आहे. सगळं लोक म्हणण्यावर आहे बा, गरीब. ठीक आहे. बेलूर गावामध्ये आल्यानंतर काही नागरिकांशी संवाद साधला. आता त्याचबरोबर माझ्यासोबत इथल्या काकू आहेत, ताई आहेत माझ्या. ताई, काय नाव सांगता तुमचं? तुमचं नाव विचारतो. नाव उषाबाई विकाजी इंगळे. बरं बरं बरं. माझी लाडकी बहीण योजना जे काढली आहे सरकारने, त्याचा लाभ मिळाला तुम्हाला? बरं बरं. किती महिन्याची मिळाली ते? 2 महिन्याची. बरं. काय वाटतं या योजनेचे पैसे मिळाल्यामुळं? काय नाही, छान वाटतंय. लाडक्या बहिणीचे सहकार्य केल्यामुळं छान वाटतं. हां हां. मुख्यमंत्री भावाने तुम्हाला ओवाळणी म्हणून दिली आहे? बरं बरं. तुमचं नाव ताई? रेखा जगन्नाथ मोरे. बरं. तुम्हाला पण मिळालेत का? हा, मिळाले. तुम्हाला किती मिळालेत? 3000. बरं बरं 2 महिन्याची. बरं. आता जसा तुमचा फायदा सरकारने 3-3 हजाराचा महिना करून दिला, तसा सरकारचा फायदा होईल का या योजनेमुळे? हा, होतंय, होईना तर काय बरं बरं बरं. आमदार साहेबांनी हे जे काम केले तर 5 वर्षामध्ये समाधानकारक आहेत? हा, मग बरं बरं. काय म्हणले ताई? चांगले आहेत. भावांना छान बहिणीला केली मदत, भावाला मदत करणं, सहकार्य करणं साहजिकच आहे का? बरं बरं बरं. अजून त्याच्यामध्ये वाढ करावी असं वाटत नाही का? करावी वाढ, पण आता किती भाव दिला म्हणून किती घ्यावं का भाव? बरं बरं बरं. एवढे केले ती बस उपकार आहे सर आमच्यावर, गरीबावर. बरं. आता 2 महिन्यामध्ये लगेच निवडणुका लागणार आहेत आमदारकीच्या, तर त्यावेळेस चांगला विकास करणारा नेता म्हणून कुणाकडे बघता? आमच्या लाडक्या भावाकडेच बघणार आहोत आम्ही. बरं 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 बरं. म्हणजे ज्या भावाने योजना केली, ज्या भावाच्या कार्यकाळात योजना लागू केली, त्याच भावाकडे बघणार आहे? त्याच भावाकडे बघणार आहोत. बरं बरं बरं. आमचं जेवढं चांगलं होईल तेवढंच करता की आम्ही. बरं बरं. आम्हाला केले, आतापर्यंत कोणी दिले का? नाही. म्हणून आम्ही करता. आता तुमच्या कोण आहेत या? सासूबाई. बरं 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 बरं. ताईच्या सासूबाई सुद्धा आहेत. मी सासूबाईकडे जाणार आहे. काय म्हणता तुम्ही? असूनबाईंनी बोललात ना, तुम्हाला मिळाले का पैसे माझी लाडकी बहीण योजनेचे? मिळाले. बरं बरं. किती मिळाले?
बरं बरं. कसं वाटलं हे 3,000 रुपये मिळाल्यामुळं? चांगलंच वाटायला. हा 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 हा. बर. मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत ते समाधानकारक आहेत का मग? समाधान काय हा, हा, हा. योजना दिल्या तुम्हाला? बरोबर. मी ताईकडे जाणार आहे पुन्हा. ताई, तुम्हाला हे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, ठीक आहे? काय नाही सर वाटायला. हा. चांगली सोय केल्यामुळं आधार वाटतं, चांगलंच वाटतंय सर आम्हाला. बरं बरं. दुसरं काय बोलता येत नाही सर तेवढे. आवाज बहुजनांचा.